आणि आताची सर्वात मोठी बातमी, महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। कोणत्याही क्षणी आता कोकाटेंना अटक होणार आहे। डॉक्टरांचा सल्ला घेऊन अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती समोर येते। लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर उपचार सुरू आहेत आणि त्याआधी नाशिक पोलिसांनी वांद्रे कोर्टामध्ये जाऊन अटक वॉरंटची नोंद केली आणि त्यानंतर ते लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले आणि आता ते रुग्णालयामध्ये पोहोचल्याची माहिती मिळते। कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकीय अहवाल पाहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलीस पुढे कारवाई करण्याबाबत निर्णय घेणार आहेत। पाहतोय आपण, काही वेळापूर्वी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नाशिक पोलीस पोहोचले होते। त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि तिथून आता ते लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, काय अधिक माहिती मिळते? अभिजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? कोकाटेंच्या अटकेसंदर्भात आताची काय महत्त्वाची अपडेट समोर येते? प्राची, अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोकाटेंच्या भवितव्याचा फैसला पुढच्या काही वेळामध्ये होणार आहे आणि माझ्या मागे लीलावती हॉस्पिटलची ही जी इमारत आहे याच ठिकाणी माणिकराव कोकाटे उपचार घेत आहेत आणि याच इमारतीमध्ये आता पोलिसांचं पथक आतमध्ये गेलेलं आहे आणि कोकाटेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सध्या नाशिक पोलिसांच्या पथकाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे कोकाटे यांच्या भवितव्याचा फैसला पुढच्या काही वेळामध्ये याच ठिकाणी लीलावती हॉस्पिटलमध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल। कारण माणिकराव कोकाटे यांचे जे डॉक्टर आहेत ते त्यांच्या प्रकृती संदर्भामध्ये पोलिसांना नेमका काय अहवाल देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांनी ते प्रवासासाठी फिट असल्याचा जर दाखला पोलिसांना दिला तर नाशिक पोलीस माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेतील आणि लगेचच नाशिकच्या दिशेने रवाना होतील। कारण लगेचच उद्या माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या कोर्टामध्ये पोलिसांना हजर करावं लागेल आणि त्यानंतर मग त्यांना कारागृहामध्ये त्यांची रवानगी केली जाईल। मात्र त्याआधी आता माणिकराव कोकाटे यांचे जे डॉक्टर आहेत ते त्यांच्या प्रकृती संदर्भामध्ये नेमकी काय माहिती पोलिसांना देतात यावर ही सगळी कारवाई अवलंबून असणार आहे। कारण माणिकराव कोकाटे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ॲडमिट आहे। त्यांना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती समोर आलेली होती। त्यामुळे नेमके आता डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटे यांच्यावर काय उपचार केले जात आहेत याची माहिती सध्या नाशिक पोलिसांच्या टीमकडून घेतली जाते। सोबतच माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्याआधी त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे या संदर्भात देखील डॉक्टरांकडून माहिती घेतली जाते आणि त्यानंतरच मग माणिकराव कोकाटे यांना प्रत्यक्ष अटक वॉरंट नाशिक पोलिसांकडून बजावलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर सर्व कायदेशीर प्रक्रिया अगदी नाशिक पोलिसांनी नाशिकहून निघण्याआधी सर्व कायदेशीर प्रक्रिया जे काय तांत्रिक मुद्दे किंवा तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये असतात ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली होती आणि अगदी लीलावती हॉस्पिटलमध्ये येण्याआधी त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये नाशिक पोलिसांचं पथक माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी येत असल्याची देखील नोंद नाशिकच्या पोलिसांकडून वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। त्यामुळे नाशिक पोलिसांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया ठिकाणी पूर्णपणे राबवलेली आहे आणि आता माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांवर आता खरं तर पुढची सगळी कारवाई अवलंबून असणार आहे। कारण जर त्यांच्या डॉक्टरांनी ते अनफिट असल्याचं सांगितलं तर मात्र नाशिक पोलिसांना त्यांना अटक करता येणार नाहीये। मात्र जर माणिकराव कोकाटे हे प्रवास करण्यासाठी फिट असतील अशा पद्धतीची माहिती जर त्यांच्या डॉक्टरांनी दिली तर मात्र नाशिक पोलीस तातडीने त्यांना ताब्यात घेतील। आता या सगळ्या प्रक्रियेसाठी नाशिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते अगदी ACP दर्जाचे अधिकारी आहे, सिनियर PI आहे, असं पथक खरं तर ही सगळी कारवाई पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या अधिकाऱ्यांकडून सगळ्याच बाबींची जी आहे ती बारकाईने तपासणी केली जाते, बारकाईने चौकशी केली जाते आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचं कोर्टासमोर पुरावा दाखवण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण देखील पोलिसांच्या टीमकडून केलं जातं। त्यामुळे कुठलीही कसूर नाशिक पोलीस या सगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी ठेवलेली नाही आहे। अगदी प्रत्येक बारकावे तपासून घेत पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे। आता फक्त माणिकराव कोकाटे यांचे जे डॉक्टर आहे
त्यांचा नेमका सल्ला काय असणार आहे यावर पोलिसांच्या पुढची कारवाई अवलंबून असणार आहे। त्यामुळे आता सध्या आतमध्ये नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटे यांचे डॉक्टर नेमकी काय माहिती देत आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या प्रकृती संदर्भामध्ये पोलिसांना माहिती दिली जाते आणि त्यानंतर मग पोलिसांचं जर समाधान डॉक्टरांच्या सगळ्या उत्तरावर झालं नाही तर आणखी एक पर्याय जो आहे तो नाशिक पोलिसांकडे असू शकतो, तो म्हणजे सरकारी रुग्णालयातून माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीची पूर्णपणे पुन्हा एकदा तपासणी करण्याचा पर्याय देखील असू शकतो। मात्र पोलीस तो वापरताय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांनी ते अनफिट आहेत किंवा त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयामध्ये ठेवावं लागू शकतं अशा पद्धतीची माहिती दिली तर मात्र नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते नाशिकला रवाना होईल। मात्र त्याआधी नाशिक पोलिसांचे गार्ड माणिकराव कोकाटेंच्या रूम बाहेर तैनात केले जातील, जेणेकरून माणिकराव कोकाटे यांच्यावर नाशिक पोलिसांना संपूर्णपणे नजर ठेवता येईल आणि त्यासोबतच लीलावती हॉस्पिटलच्या प्रशासनाला देखील नाशिक पोलिसांकडून लेखी पत्र दिलं जाणार आहे की ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर हॉस्पिटल प्रशासनाला नाशिक पोलिसांना कळवणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या अटकेची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडतीये हे पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।